आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। पेठ तालुका वाळवा येथील आत्मशक्ती सहकारी पतसंस्थेची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली। अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अभिजित हनुमंतराव पाटील हे होते। यावेळी अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर संजय दाभोळे यांनी सादर केले। संस्थेला 1,98,00,000 इतका नफा झाला असून सभासदांना 10% लाभांश जाहीर करण्यात आला। या प्रसंगी राजारामबाबू पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल पाटील, लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सुभाष भांबुरे, वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अध्यक्षा सुनीता देशमाने, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक नामदेव कदम, सामाजिक कार्यकर्ते मदन पवार, माजी उपसरपंच जयंत पाटील, डॉक्टर मोहन पाटील, आत्मशक्ती महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ पूनम सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवल्याबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये राज्य शासनाच्या वतीने कृषी विभागाच्या मार्फत घेण्यात आलेल्या भुईमुग पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल हिम्मत पाटील, तसेच रेशीम उद्योगामध्ये कैलास माळी आणि साहित्यिक क्षेत्रातील नवकवी शंकर पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच 10वी 12वी शालांत परीक्षेसह अनेक विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी धनपाल माळी, रघुनाथ कदम यांनी अनेक प्रश्न विचारले, त्यास संजय दाभोळे यांनी उत्तरे दिली। यावेळी दक्षिण भाग सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जगन्नाथ माळी, पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हंबीरराव पाटील, डॉक्टर मुसा अली जमादार, प्रदीप पाटील, फिरोज ढगे, संग्राम वारके, निवास पाटील, पतंग पाटील, विघ्नहर्ता पतसंस्थेचे अध्यक्ष सयाजी नाईकल, MS पाटील, नामदेव भांबुरे, डॉक्टर सचिन पाटील, बजरंग शीत तसेच अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। मान्यवरांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष शेखर बोडरे यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार सूर्यकांत शिंदे यांनी मानले। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।